श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. या देवी सर्वभूतेषु शुद्धारूपेण संस्थिता. नमस्सस्ये 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 नमो नमः. शाकंभरी नवरात्र उत्सव. शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे 18 जानेवारी 2024 रोजी आणि त्याची समाप्ती होईल 25 जानेवारी रोजी. पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या दरम्यान आपण शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा करत असतो. या नवरात्री उत्सवाच्या दरम्यान आपल्या सर्वांनाच अन्नाची देवता, भाज्यांची देवता शाकंभरी देवी म्हणजेच अन्नपूर्णा मातेची सेवा करायची आहे. शाकंभरी नवरात्री कशी साजरी करावी, पूजा मांडणी कशी करावी, आपल्या घरी नवरात्र नसलं तरी कोणती मंत्र, कोणती स्तोत्र पठण करावीत, शाकंभरी देवीचं, शाकंभरी पौर्णिमेचं महत्त्व काय, महात्म्य काय, अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. वर्षभरामध्ये 3 नवरात्री उत्सव असतात. चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्री आणि तिसरी शाकंभरी नवरात्री. पौष शुक्ल अष्टमी ते पौष पौर्णिमा या दरम्यान शाकंभरी नवरात्री साजरी केली जाते. ज्यांची कुलदेवता शाकंभरी माता आहे त्यांच्या घरी शारदीय नवरात्री उत्सवाप्रमाणेच घटस्थापना आणि सर्व पूजाविधी केले जातात. परंतु शाकंभरी देवीचं महात्म्य खूप मोठं आहे. ती अन्नपूर्णा माता आहे. त्यामुळं आपल्या घरी जरी शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जात नसेल तरीसुद्धा या नवरात्रीमध्ये काही महत्त्वाच्या सेवा आपण जरूर कराव्यात. वर्षभर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची, सर्व गोष्टींची भरभराट राहील, समृद्धी राहील. कोण आहे शाकंभरी माता, तिचं महात्म्य जाणून घेऊया. शाकंभरी माता ही पार्वतीचं रूप आहे. वनात राहून तिने तपश्चर्या केली होती म्हणून तिला बनशंकरी असं देखील म्हणतात, शताक्षी असं देखील म्हणतात. एका पुराणकथेनुसार देवी पार्वतीनं प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तप केलं, अन्न पाणी सोडून दिलं आणि फक्त पालेभाज्यांचं सेवन केलं आणि म्हणून तिला शाकंभरी नाव पडलं. याविषयीची दुसरी आख्यायिका अशी: एकदा पृथ्वीवर 100 वर्षे पाऊस पडला नाही. या दुष्काळानं मानवाचे हाल झाले. मानवाचं दुःख पाहून ऋषीमुनींनी मातेची प्रार्थना केली. तेव्हा पार्वती मातेच्या शरीरातून वन औषधी उत्पन्न झाल्या, पालेभाज्या उत्पन्न झाल्या आणि यातून तिनं संपूर्ण विश्वाचं पालनपोषण केलं आणि या विश्वाला विनाशापासून वाचवलं. त्यामुळंच शाकंभरी जयंतीच्या दिवशी म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी फळे, फुले, हिरव्या भाज्या दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. यावरून आपल्याला एक समजतं की शाकंभरी माता ही अन्नाची देवता आहे. नवरात्रीत जो कोणी अन्नपूर्णा मातेची, शाकंभरी मातेची सेवा करेल त्याच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही. सर्व स्तरावर त्याची नेहमीच भरभराट होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाकंभरी माता ही अन्नपूर्णा देवीचं रूप आहे. ती भाज्यांची देवी आहे. संपूर्ण विश्वाला अन्न देणारी ती देवी आहे. त्यामुळे जरी आपल्या घरी शाकंभरी देवीचं नवरात्र, घटस्थापना वगैरे विधी होत नसतील तरीसुद्धा या नवरात्री उत्सवामध्ये आपण देवीची मंत्रसेवा, स्तोत्रसेवा अवश्य कराल. आता आपण बघूया शाकंभरी नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच अष्टमीला पूजा मांडणी कशी करावी. घटस्थापनेचा हा जो विधी आहे तो फक्त ज्यांच्या घरी शाकंभरी देवीचं नवरात्र साजरं करत असतील त्यांनीच ही पूजा मांडावी. इतरांनी जर आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, या मूर्तीला या दिवशी अभिषेक अवश्य करावा. श्रीसूक्त वाचून अभिषेक करावा. तसंच या नवरात्र उत्सवात शक्य होईल तेवढी स्तोत्र, मंत्रपठण आपण अवश्य करा. आणि ज्यांच्या घरी शाकंभरी देवीचं नवरात्र साजरं करत असतील त्यांनी घटस्थापना करावी. 18 जानेवारी रोजी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि आपल्या देवघराजवळची सर्व जागा स्वच्छ करून घ्यावी. गोमूत्र शिंपडून शुचिर्भूत करून घ्यावी. त्या ठिकाणी एक चौरंग मांडावा. चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावे. आपल्या इष्टदैवत जे असेल, स्वामी महाराजांचा फोटो त्या ठिकाणी मांडावा. कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिव्याच्या पूजनाने करत असतो म्हणून चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवावे. त्या ठिकाणी तुपाचे निरंजन ठेवावे. त्याची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घ्यावी. त्यानंतर कलशपूजन. कलशपूजन अतिशय महत्त्वाचं आहे. एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी घ्यावे. त्यामध्ये एक नाणं, सुपारी, हळद, कुंकू, एखादं फूल टाकावं. 5 विड्याची पानं ठेवावी. त्यावरती स्वस्तिक, कुंकवानं स्वस्तिक काढलेलं श्रीफळ ठेवावं. तांब्यावरती उभ्या कुंकवानं 5 रेषा काढाव्या. कलशाची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घ्यावी. त्यानंतर गणपती पूजन करावं. तामणामध्ये गणपतीची मूर्ती घ्यावी. मूर्ती नसेल तर सुपारी घ्या. गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. ओम गम गणपतये नमः या मंत्रानं जरी अभिषेक केला तरी चालेल. त्यानंतर चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पाची त्या ठिकाणी स्थापना करावी. त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावी. गणपती पूजन झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे
उजव्या हातामध्ये थोडंसं पळीने पाणी घ्या, त्यावर हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल घ्यावं. मनोभावे अन्नपूर्णा मातेचं स्मरण करावं आणि म्हणावं, शाकंभरी नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं मी स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी शाकंभरी मातेचं, अन्नपूर्णा मातेची यथाशक्ती मंत्रसाधना स्तोत्रपठन सेवा करणार आहे. माझ्याकडून आपण ही सेवा करून घ्यावी अशी विनंती अन्नपूर्णा मातेला करायची आणि हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. आपल्याकडे जरी नवरात्र उत्सव साजरा केला जात नसेल तरीसुद्धा आपण हा संकल्प करून किंवा संकल्प न करतासुद्धा या 7-8 दिवसामध्ये अन्नपूर्णा मातेची स्तोत्र मंत्र पठन सेवा अवश्य करा. यानंतर आपण देवघरातील अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यावी आणि तिला अभिषेक करावा. आपल्या घरात जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण नवरात्रीमध्ये ही मूर्ती अवश्य आणावी आणि पहिल्या दिवशी अन्नपूर्णा मातेला अभिषेक करावा. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ताम्हणामध्ये घ्यावी, त्यांना शुद्ध पाण्याने पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावं आणि श्रीं ह्रीं क्लीं नमो भगवते अन्नपूर्णे ममाभिलषित मन्नम देही देही स्वाहा दर्शनसिद्धी भवती. श्रीं ह्रीं क्लीं नमो भगवते अन्नपूर्णे ममाभिलषित मन्नम देही देही स्वाहा दर्शनसिद्धी भवती हा मंत्र 16 वेळा म्हणून मातेला अभिषेक करावा. त्याचप्रमाणे श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी. तांदूळ ठेवलेल्या वाटीमध्ये मातेची स्थापना करावी. अन्नपूर्णा मातेला हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावीत. ही अन्नपूर्णा माता शाकंभरी मातेचंच रूप आहे. आपल्या सर्वांना अन्न देणारी ही अन्नपूर्णा माता आहे. त्यामुळं या 8 दिवसामध्ये शक्य होईल तितकी अन्नपूर्णा मातेची स्तोत्र मंत्र आपण अवश्य पठण करावी. त्यानंतर कुठल्याही पूजेमध्ये शंख आणि घंटा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं चौरंगावरती उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ ठेवून शंख मांडावा, डाव्या बाजूला घंटा मांडावी. त्यानंतर चौरंगावरती आपण जे फोटो मांडले असतील, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल, देवी मातेचा फोटो असेल, आपल्या घरात शाकंभरी मातेचा फोटो जर असेल तर फोटोची देखील हळद, कुंकू, गंधाक्षता, फुलं वाहून पूजा करून घ्यावी. शारदीय नवरात्रीमध्ये आपण ज्याप्रमाणे अखंड दिवा प्रज्वलित करतो त्याचप्रमाणे अखंड दिवा प्रज्वलित करायचा. हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून त्याची पूजा करायची. 8 दिवसामध्ये दिवा विझून द्यायचा नाही. विझला तर पुन्हा तेल टाकून तो प्रज्वलित करावा. कुठलीही शंका मनात आणू नका. शाकंभरी माता ही भाजीची देवी म्हणून ओळखली जाते. म्हणूनच शाकंभरी नवरात्रीमध्ये मातेला 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे हंगामातील ताज्या भाज्या ह्या पूजेत मांडल्या जातात. म्हणून आपल्याला या दिवशी ज्या भाज्या मिळतील त्या भाज्या आपण अवश्य पूजेमध्ये मांडाव्यात. अशा पद्धतीनं पहिल्या दिवशी पूजा मांडणी झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवावा, आरती करून घ्यावी. आपल्या घरी ज्याप्रमाणे कुळधर्म कुळाचार असेल त्याप्रमाणे आपण उपवास करावा. उपवास जमत असलं तरच करा. शाकंभरी नवरात्रीमध्ये म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये देवी मातेची सर्व स्तोत्र मंत्र पठन करून देवी मातेची सेवा करायची आहे. आता आपण बघूया शाकंभरी नवरात्रीच्या काळामध्ये कुठली स्तोत्र मंत्र पठन करावी. शारदीय नवरात्रीप्रमाणेच या नवरात्रीमध्ये देखील आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता. अन्नपूर्णा स्तोत्र वाचावे, श्रीसूक्त वाचावं, सिद्धकुंजिका स्तोत्र वाचावं. देवीची जी स्तोत्रे आपल्याला माहिती असतील त्या सर्व स्तोत्रांचं पठन आपण अवश्य करावं. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र, नवार्णव मंत्र, अन्नपूर्णेचा मंत्र, त्याचप्रमाणे देवी मातेचा जो मंत्र आपल्याला माहीत असेल अशी सर्व मंत्रपठन आपण अवश्य करावी. अन्नपूर्णा देवीचा मंत्र अन्नम ब्रह्म इति अन्नपूर्णाय नमः. अन्नम ब्रह्म इति अन्नपूर्णाय नमः या मंत्राचं आपण या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त पठन करा. तसंच दररोज स्वयंपाक करताना या मंत्राचं आपण पठन करावं, ज्यामुळं अन्नावरती संस्कार होतात. आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत राहते. ज्यांच्या घरात शाकंभरी देवीचं नवरात्र असेल त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारी रोजी घटोत्थापन म्हणजेच घटाचं विसर्जन करायचं, पूजेचं विसर्जन करायचं. या दिवशी देखील नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. तर अशा पद्धतीनं शाकंभरी नवरात्री उत्सव आपल्या घरी आपण अवश्य साजरी करा. जरी आपल्या घरी घटस्थापना होत नसेल तरीसुद्धा या सर्व सेवा मात्र आपण अवश्य कराव्यात. आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही. संपूर्ण विश्वाचं पालनपोषण करणारी शाकंभरी मातेची सेवा अवश्य करावी. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री अन्नपूर्णा देवी नमो नमः.